नमस्कार. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे पत्र आहे. राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरिता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 हे अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये अभियानाची जी व्याप्ती आहे ती राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांनी सदर अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे. या अभियानासाठी शाळांची विभागणी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा अशा 2 गटात करण्यात येणार आहे. यामध्ये वर्ग अ व वर्ग ब महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र तसेच उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरावर राबविण्यात येणार आहे. यामध्ये अभियानाची उद्दिष्टे आपण पाहूया. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा इत्यादी घटकाबाबत जागृती करून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासास चालना देणे, शासनाच्या ध्येयधोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे, शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादनोक या घटकास प्रोत्साहन देणे. अभियानाचा कालावधी हा 29 जुलै ते 4 ऑगस्ट 2024 पूर्वतयारीसाठी असेल. 5 ऑगस्ट 2024 रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल. हे अभियान 1 महिना कालावधीसाठी असेल. 4 सप्टेंबर 2024 रोजी अभियानाचा कालावधी पूर्ण होईल. 5 सप्टेंबर 24 ते 15 सप्टेंबर 24 मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात येईल. त्यानंतर सुयोग्य दिनांकास या अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल. अभियानाचे स्वरूप यामध्ये पायाभूत सुविधासाठी 33 गुण आहेत. शासन ध्येयधोरण अंमलबजावणी 74 गुण आणि शैक्षणिक संपादनोक 43 गुण. यामध्ये जे निकष आहेत त्यामध्ये वर्गखोल्या, मुख्याध्यापक कार्यालय, आरोग्य सेवा आणि व्यवस्थापन, स्वच्छता विषयक स्थिती, शालेय फर्निचर, सुरक्षा तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरणपूरक शाळा, क्रीडांगण आणि क्रीडा सुविधा, ICT पायाभूत सुविधा, शैक्षणिक सामग्री, अडथळामुक्त वातावरणात आनंददायी शिक्षण, परसबाग विकास व उपयुक्तता आणि विद्यार्थी लाभाच्या विविध योजना. यासाठी एकूण आपणाला 13 मुद्दे आणि 33 गुण असणार आहेत. तर शासन ध्येयधोरण अंमलबजावणी यासाठी 74 गुण असतील. यामध्ये आधार वैधता सरळ प्रणालीसाठी 10 गुण, महावाचन चळवळ यासाठी 10 गुण आहेत. शासकीय कार्यक्रमातील सहभाग 7 गुण. यानंतर समितीतील विविध स्तर, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ याच्यासाठी 5 गुण असतील. विद्यांजली पोर्टलवरती शाळेच्या जी माहिती आहे त्यासाठी 10 गुण असतील. शासकीय यंत्रणेत सर्व माहिती अचूक व विहित वेळेत सादर करणे 10 गुण. पर्यावरणपूरक जनजागृती 1. विद्यार्थी अभिलेखांची नीटनेटकेपण 1. शालेय शिक्षक व शिक्षकेतरांचे सेवाविषयक लाभ व अभिलेख अद्ययावतीकरण स्थिती 11 गुण असतील. यानंतर रजेवर व रिक्त असलेल्या शिक्षक पदाचा कार्यभार यासाठी 1 गुण. पात्र विद्यार्थी लाभाची शिष्यवृत्ती सवलत 1 गुण. शाळेने परिसरातील असाक्षरता दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न यासाठी 3 गुण. असे एकूण 74 गुण असतील. तर क गटामध्ये शैक्षणिक संपादनोक 43 गुण, विषयनिहाय विद्यार्थ्याची अध्ययन स्थिती 12 गुण आहेत. 5वी-8वी शिष्यवृत्ती लाभार्थी यासाठी 2 गुण. स्वच्छता मॉनिटरमधील मागील वर्षाची कामगिरी 5 गुण.
राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धेमधील उत्तीर्ण विद्यार्थी संख्या 4 गुण, विद्यार्थीच्या वैयक्तिक अध्ययनासाठी केलेले प्रयत्न 4 गुण, शालेय विद्यार्थी उपस्थिती प्रमाण 1 गुण, ऐतिहासिक वस्तू जतन करणे 2 गुण, विद्यार्थी भाषाविषयक क्षमताची स्थिती 4 गुण, क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य 5 गुण, इयत्ता निहाय शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची मागील वर्षांची संपादनूक 2 गुण, दिव्यांग शिष्यवृत्ती ज्या आहेत त्यासाठी 2 गुण, असे एकूण 43 गुण असतील. एकूण गुण अ, ब आणि क 150 असतील. या पद्धतीने विविध उपक्रम राबवणे आवश्यक आहे. अभियानात जे शाळा सहभागी होतील त्यांचे मूल्यांकन होईल आणि मूल्यांकन झाल्यानंतर आपणाला जिल्हा स्तरावरील मूल्यांकनाचे कार्य, तालुका स्तर, यानंतर विभागीय स्तर आणि राज्यस्तर असे एकूण 4 प्रकारे मूल्यांकन होईल आणि त्यानंतर जे शेवटचे आहे यामध्ये बक्षिसांची जी रक्कम आहे ती रक्कम दिलेली आहे. वर्ग अ महापालिका जे क्षेत्र आहे त्यांची वेगळी आणि उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा यांची अशी बक्षिसाची रक्कम वेगवेगळी असणार आहे. तालुकास्तरीय बक्षिसाची रक्कम पहिल्या क्रमांकासाठी 3, दुसऱ्या क्रमांकासाठी 2 तर तिसरे 1 बक्षीस असणार आहे. जिल्हा स्तरासाठी 11, विभागीय स्तरासाठी 21 आणि अशा पद्धतीने या योजनेमध्ये आपल्याला सहभागी व्हावे लागणार आहे. धन्यवाद.